नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 30 या कलम 30च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 30 हे क्षुल्लक किंवा किरकोळ तक्रारींपासून कायद्याला आणि सर्वसामान्य नागरिकांना वाचवणारे एक अत्यंत व्यावहारिक कलम आहे. हे कलम अति कायदेशीरपणा म्हणजे हायपर लिगलिझम टाळण्यासाठी बनवलेले आहे. इथे कलम 30 सविस्तर विश्लेषण पाहूया. नाव काय कलमाचं? तर कलम नगण्य हानी पोचवणारी कृती, ॲट कॉझिंग स्लाइट हार्म, नगण्य हानी पोचवणारी कृती. व्याख्या काय? एखादी कृती केवळ या कारणास्तव गुन्हा मानली जाणार नाही की तिच्यामुळे काही हानी झाली आहे किंवा होणार आहे, जर ती हानी इतकी नगण्य असेल की सामान्य समज किंवा स्वभावाची कोणतीही व्यक्ती त्याबद्दल तक्रार करणार नाही. हे कलम काय म्हणतंय? मुख्य कलम आणि अट काय आहे? की एलिमेंट्स. या कलमात कोणतेही उपकलमे नाहीत, मात्र यात एक मुख्य निकष दिला जाईल की तुलनात्मक निकष. हानी ही सामान्य व्यक्तीच्या ऑर्डिनरी पर्सन सहनशक्तीच्या मर्यादित असावी. जर एखादी व्यक्ती अतिसंवेदनशील असेल तर तिला झालेली किरकोळ इजा या कलमाखाली संरक्षणास बाधा आणत नाही. या कलमासंबंध असलेली लॅटिन मॅक्झिम कोणती आहे? तर हे कलम डी मिनिमिस नॉन क्युरेट लेक्स या प्रसिद्ध कायदेशीर सिद्धांतावर आधारित आहे. याचा अर्थ काय होतो? तर कायदा अतिशय किरकोळ किंवा नगण्य गोष्टींची दखल घेत नाही. या कलमाचे सोप्या शब्दात स्पष्टीकरण पाहूया. दैनंदिन जीवनात आपल्याकडून नकळत आणि किंवा गरजेपोटी अशा काही गोष्टी घडतात ज्या तांत्रिकदृष्ट्या गुन्हा वाटू शकतात. उदाहरणार्थ धक्का लागणे, रस्ता विचारण्यासाठी कोणाच्या खांद्यावर हात ठेवणे. जर अशा प्रत्येक गोष्टीसाठी पोलीस तक्रार होऊ लागली तर न्यायालय केवळ अशाच प्रकरणांनी भरून जातील. म्हणूनच ज्या गोष्टींकडे समाज दुर्लक्ष करतो त्यांना कायदाही गुन्हा मानत नाही. तर उदाहरणं पाहूया. धक्का लागणे, गर्दीच्या ठिकाणी चालताना एखाद्याचा दुसऱ्याला हलकासा धक्का लागणे, वर्तमानपत्र वाचणे, शेजारच्या संमतीशिवाय त्याच्या बाकावर पडलेले वर्तमानपत्र क्षणभर उचलून वाचणे, माचीसची काडी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून त्याच्या खिशातून माचीसची काडी त्याच्या संमतीशिवाय जाळण्यासाठी घेणे, पेन वापरणे, ऑफिसमध्ये सहकार्याचे पेन विचारल्याशिवाय वापरणे इत्यादी. तर ही छोटीशी उदाहरणं आहेत. यांना गुन्हा मानला जाणार नाही. तर हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? हे कलम न्यायालयीन वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आले आहे. जर किरकोळ भांडणे किंवा नगण्य बाचाबाची गुन्हे मानली गेली तर गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष देण्यास व्यवस्थेला वेळ मिळणार नाही. तसेच समाजात सुसंवाद टिकवण्यासाठी लहान गोष्टींकडे डोळेझाक करणे आवश्यक असते. या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? तर कायदेशीर प्रक्रिया वाचवणे, फुटकळ खटल्यांचा ओघ थांबवणे, नागरिकांचे संरक्षण, साध्या चुकींमुळे कोणावरही गुन्हेगार हा शिक्का बसू नये याची काळजी घेणे, व्यावहारिकता, कायदा हा मानवी व्यवहारांना पूरक असावा, जाचक नसावा हे सिद्ध करणे. कलमांचे उल्लंघन आणि उपाय. या कलमाचे उल्लंघन म्हणजे एखाद्याने गंभीर हानी केली असूनही ती किरकोळ आहे असा खोटा बचाव घेणे. उपाय काय? न्यायालय हानीचे स्वरूप, परिस्थिती आणि आरोपीचा हेतू तपासून ठरवते की ती हानी खरोखर नगण्य आहे की नाही. जर ती नगण्य नसेल तर संबंधित गुन्ह्यासाठी उदाहरणार्थ मारहाण किंवा चोरी शिक्षा होऊ शकते. आता न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय समजूया या कलमासंबंधात असलेले. चेन्नैया विरुद्ध राज्य यांसारख्या जुन्या प्रकरणात न्यायालयाने म्हटले आहे की हानी केवळ शारीरिक नसते, ती मानसिक आणि मालमत्तेचीही असू शकते. मात्र ते क्षुल्लक आहे की नाही हे वस्तुस्थितीवर अवलंबून असते. वीर सावरकर विरुद्ध स्थानिक खटले. किरकोळ शिवीगाळ किंवा अपमानजनक शब्दांच्या बाबतीतही बऱ्याचदा या कलमाचा वापर करून आरोपीला दोषीमुक्त केले जाते. तर ही काही खटले आहेत. तर या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. अनुच्छेद, भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 कायद्यासमोर समानता. हे कलम सर्वांना किरकोळ चुकीसाठी समान संरक्षण देते. सिव्हिल लॉ, टॉर्ट लॉ, दिवाणी कायद्यातही नगण्य हानीसाठी नुकसान भरपाई मागता येत नाही. कलमाची समीक्षा कशी करता येईल? कलमाची समीक्षा. तर हे कलम कायद्याला मानवी चेहरा देते. मात्र नगण्य या शब्दाची व्याख्या सापेक्ष सब्जेक्टिव्ह आहे. एका व्यक्तीसाठीची जी गोष्ट किरकोळ आहे ती दुसऱ्यासाठी गंभीर असू शकते. त्यामुळे या कलमाचा वापर करताना न्यायाधीशांना खूप विचार करावा लागतो.
निष्कर्ष काय घेता येईल कलमाचा? भारतीय न्याय संहिता कलम या कायद्यातील कलम 30 हे न्यायबुद्धी आणि विवेक यांचा संगम आहे. हे कलम समाजात वावरताना लागणारी लवचिकता प्रदान करते आणि कायद्याच्या कडक अंमलबजावणीपेक्षा सामाजिक शांतता महत्त्वाची आहे हे अधोरेखित करते. तर मित्र, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 30च्या तरतुदी सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. तर हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना, प्रियजनांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.